नमस्कार मित्रमैत्रिणींनो. हिवाळ्यात सर्दी खोकला टाळण्यासाठी काही छोटे पण खूप उपयोगी असे काही घरगुती उपाय. ही काळजी घेतली तर रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि वारंवार आजारीही होत नाही. चला तर मग जाणून घेऊया हिवाळ्यात सर्दी खोकला होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यावी. पहिली म्हणजे गरम पाणी आणि हर्बल पेय. दिवसातून 7 ते 8 वेळा कोमट पाणी घ्यावे. आले, तुळस, दालचिनी, काळी मिरी, गवती चहा याचा काढा उपयोगी ठरतो. सकाळी गरम पाण्यात मध, लिंबू घ्यावे. यामुळे घसा स्वच्छ राहतो. दुसरी म्हणजे थंडीपासून संरक्षण. डोके, कान, पाय आणि मान नक्की झाकून ठेवावी. बाहेर जाताना स्वेटर, जॉकेट, मफलर, मोजे वापरावेत. झोपताना पाय झाकले तर सर्दीचा धोका कमी होतो. तिसरी गोष्ट म्हणजे प्रतिकारशक्ती वाढवणारे अन्न. हिवाळ्यात व्हिटॅमिन सी आणि प्रोटीन जास्त घ्यावेत. लिंबू, संत्रे, मोसंबी, आवळा, किवी, दूध, अंडी, कडधान्ये, डाळी, सुकामेवे, चिकन, मटण आणि हळदीचं दूध रात्री घेतल्यानंतर रोगप्रतिकारशक्ती वाढते. चौथी म्हणजे थंड हवा आणि धुळीपासून बचाव. थेट थंड हवा, एसी, गार वारा टाळावा. धूळ प्रदूषण जास्त असेल तर मास्क वापरावा. केस ओले ठेवून कधीही बाहेर जाऊ नये. पाचवी म्हणजे स्वच्छता आणि सवयी. हात वारंवार धुण्याची सवय ठेवावी. घसा दुखत असेल तर गुळण्या कोमट पाणी आणि मीठ टाकून कराव्यात. जागरण, तणाव व चुकीचा आहार यामुळेही सर्दी वाढते. नेहमी झोप घ्यावी. सहावी गोष्ट म्हणजे घरात उबदार वातावरण ठेवावे. नाकाला वाफ घेणे दिवसातून 1 ते 2 वेळा घ्यावी. घरात धूर, अगरबत्ती जास्त करू नयेत. घसा कोरडा पडतो. हिवाळ्यात जड जेवणानंतर त्वरित झोपू नये. सातवी गोष्ट म्हणजे कोरफड आणि मध. 1 चमचा कोरफडीचा गर प्लस 1 चमचा मध घ्यावा. हे सकाळी रिकाम्या पोटी घ्या. यामुळे घसा बरा होतो आणि प्रतिकारशक्ती देखील वाढते. आठवी गोष्ट म्हणजे हळद भाजून घ्यावी. अर्धा चमचा हळद तव्यावर थोडी भाजून कोमट पाण्यासोबत घ्या. यामुळे कफ कमी होतो आणि घशातील खवखव कमी होते. नववी गोष्ट म्हणजे कांद्याचा रस. 1 चमचा कांद्याचा रस, थोडा मध. खोकला आणि नाक यामुळे बंद होणे कमी होते. विशेषतः मुलांना जास्त फायदा आहे. 10वा पदार्थ म्हणजे पान मसाला, पण तो घरचा. तुळस, आले, गवती चहा, काळी मिरी, दालचिनी याचा काढा बनवून दिवसातून 1 ते 2 वेळा घेतल्याने तो फायदेशीर ठरतो. 11वी म्हणजे साजूक तूप आणि काळी मिरी. 1 चमचा गरम साजूक तूप प्लस 2 चिमूट काळी मिरी पावडर. यामुळे कोरडा खोकला कमी होतो आणि घसा शांत होतो. 12वी म्हणजे उकळलेलं पाणी आणि ओवा. कोमट पाण्यात अर्धा चमचा ओवा घालून. यामुळे कफ विरघळतो आणि पोटही हलके राहते. 13वी म्हणजे मिठाची पोटली आणि गरम सेक. मीठ गरम करून कापडात बांधून छाती, घसा, पाठ, पाय शेकावे. यामुळे थंडी उतरते आणि खोकला देखील कमी होतो. 13वी म्हणजे तांदळाची उकडी किंवा पेज. गरम पेज, दलिया यामुळे शरीर गरम राहते आणि भूक लागते. हे सर्दीत जास्त उपयोगी आहे. त्यामुळे हा उपाय नक्की करून पहा. सर्दी कमी करण्यासाठी काय खावे आणि काय खाऊ नये हे आता पाहूया. आवळा, मोसंबी, संत्रे, वेलचीचं दूध, बदाम, मनुके, कोमट सूप, चिकन किंवा भाज्याचं सूप असू शकतं. गूळ, तिळाचे लाडू हे तुम्ही नक्कीच घेऊ शकता. आणि हे पदार्थ पूर्णपणे टाळा. यामुळे सर्दी वाढते. दही रात्री कधीही खाऊ नये. आईस्क्रीम, थंड पेय देखील घेऊ नये. खूप तळलेले किंवा जड अन्ने घेऊ नये. अंघोळीनंतर लगेच थंड वाऱ्यात जाणे, ओले केस ठेवणे हे देखील करू नका. मुलांसाठी खास 3 वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या छाती, पाठीवर ओवा, तेलाचा मसाज. कफ वाढू नये म्हणून रात्री गरम पाणी घ्यावे. बेडवर झोपताना नाक बंद होऊ नये म्हणून उशी थोडी उंच घ्यावी. सर्दी होण्याची सुरुवात वाटली तर ही काळजी नक्की करून पहा. 1 चमचा मध, 1 चिमूटभर हळद, वाफ घ्यावी आणि मिठाच्या पाण्याच्या गुळण्या देखील कराव्यात. तुळशीचे पान 5 ते 7, आले, मध घ्यावे. चहा किंवा काढ्यात काळी मिरी आणि दालचिनी घालावी. यामुळे देखील घशाला बरं वाटतं. या काही टिप्स नक्कीच तुम्ही फॉलो करा. म्हणजे तुम्हाला सर्दी देखील होणार नाही आणि सर्दी झालीच तर लगेच हे घरगुती उपाय करून पहा. म्हणजे तुम्हाला डॉक्टरकडे जाण्याची गरज पडणार नाही. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद.